माऊलींच्या समोर त्यात आपले फडावर काकांचे वडील काय तर तसल्या त्यांच्यासारख्याच चाले नानांच्या, काय फरक नाही. ज्यांनी कान भरून ऐकलं आणि डोळे भरून त्यांना म्हणताना पाहिलं ते कोण आहेत, भाग्यवान आहेत. असो हे कचरा नाही काढला, घाण म्हणजे कचरा, तिथं लगेच कडू गवत उगवत. असे भजन म्हणणारे असे महात्मे कडू गवता काँग्रेस गवतासारखे उगवत नाहीत. शतकानुशतके समाजाला वाट पाहावी लागते. वारकरी संप्रदायाचं असं वैशिष्ट्य आहे, तिथं काही कमीच नाही. एक महात्मा गेला की दुसरा महात्मा आहेच पुन्हा पाठीमागं. भजन म्हणणारे हे वेगवेगळे पंढरपूरला जे फडावर जातात आणि ते चाले ऐकतात, खरोखर ते अहोभाग्य महोभाग्यवान आहेत. असा त्यांचा भजनाचा नवसा आहे. अशी मनोभावे सेवा केल्यामुळे पांडुरंगाने विठ्ठलाने त्यांचं काय चोरलं, शेवटच्या चरणात ऐका. बाप रखुमादेवी वरे विठ्ठले, बाप रखुमादेवी वरू विठ्ठले. देवी वरो विठ्ठले वो चित्त चैतन्य चोरुने नेले हो. रखुमादेवीचा वर जो विठ्ठल त्याने चित्त माझं चित्त आणि चैतन्य चोरून नेले. झालं कीर्तन, वेळ झाली की. रखुमादेवीवर विठ्ठले सांगायचं अजून. कसा आहे मनुष्य देह जो आहे तो हे जे शेवटचं चूक आहे चित्त चेतन हे आपल्या बाबतीत व्हावं, भगवंताने आपलं चित्त स्वरावं एवढ्यासाठी परमार्थ आहे. काय बाकीचे लोक काय कोण खडीच चोरून नेते रस्त्यावरच, बिहार मधला आल्या गवतच खात होतं म्हणतात. भगवान आपलं चोरत नाही.
ते काय चोरतात? चित्त. चित्त चोरियाले नंदाच्या, चोरटा हरी चित्ताच, असं एक वचन आहे, माहित असेल तुम्हाला. ते संस्कृत आहेत महात्मा, ते म्हणतायत सगळ्या वाटेनं जा पण पंढरपूरच्या वाटेनं जाऊ नका. का? मायात पांथा पथी भीम रथ्या, वाट सरून नो भवचन, पांथा पांथो पांथा राम हा राम, हे वाट सरून नो म्हणजे संबोधन सगळ्या वाटेनं, पण भीमा नदीच्या वाटेने जाऊ नका. का? किशोर का कोपी तमाल, आणि सावळ्या रंगाचा एक तरणा बांड किशोर आहे, तरुण आहे. त्याचं काय वैशिष्ट्य? विन्यस्त हस्तोपी, असा कमरेवर हात देऊन पोज मध्येच तो काय उभा आहे, त्याचं काय वैशिष्ट्य? धूर्त समाकर्षती चित्त, पाया पडायला जे येतात त्याला जर एखाद्याचं चित्त पटलं तर चित्त नावाचं वित्त, पाकिटात पैसे असतात ना खिशात, तसं चित्त नावाचं वित्त कधी काढून घेतो ते कळतच नाही. असं एखादं उदाहरण, घडलेलं उदाहरण आहे. ज्याला बंगाल म्हणतात, नवद्वीप म्हणतात, मायापूर म्हणतात. त्या नवद्वीपामध्ये गौरांग स्वामी महाप्रभू चैतन्यजींचा जन्म झाला. ते जेव्हा मोठे झाले तेव्हा जगातले लोक त्यांच्याकडे शिकायला येत असत. न्याय, वेदांत, व्याकरण हे सगळं शिकायला येत असत. तर एकदा आपल्याकडे आषाढी वारी कसं, तसं तिथं ते एक महिना असा, तिथं जगन्नाथपुरीला दिंड्या चालत, भजन म्हणत एक दिंडी चालली होती. मग ह्यांनी ती बघितलं, दिंडीचा मुक्काम पडला. मग ते ज्या गुरुकुलात शिकवत होते त्याचे जे प्रमुख प्राचार्य, त्यांना त्यांनी विचारलं, म्हणे मला ह्या दिंडीत भजन ऐकत करत जायचे, सुट्टी देत. ते म्हणे पहिल्यापासून लागल्यापासून तुम्ही रजाच घेतली नाही, खुशाल जातो मी म्हणे. काही पोरांना तुम्ही बंद चुकलेलं राहिलेलं शिकून घ्याल तुम्ही आल्यावर. आणि हे गेले भजन म्हणत म्हणत गेले, आणि महाराज तिथं समुद्राचं स्नान केलं आणि दर्शनाला आले. आणि पाया पडत असताना त्या जगन्नाथपुरी गाडे क्षेत्र जगन्नाथ, कलिमाजी साक्षात गाडे क्षेत्र जगन्नाथ, त्या देवासी नाही पाय हात. त्या कृष्ण भगवंताने ह्यांचं चित्त चोरलं. आणि चित्त चोरल्यावर तर काय भजनाला काही कमीच नाही. त्यांच्यावर पुन्हा भजन म्हणत म्हणत आले. आता आले तर पुन्हा एक दिवस राहून वर्गात आले शिकवायला. पहिलं ब्रह्मसूत्र चांगली शिकवायची, वेदांताची सूत्र, न्यायशास्त्राची सूत्र, व्याकरणाची सूत्र चांगली शिकवायची. पोरं आलं. आता ते ब्रह्मसूत्र असो, नाहीतर न्यायशास्त्रातलं सूत्र असो, नाहीतर व्याकरणातलं, कृष्ण परत अर्थ लावायला लागला. गुरुजींना काय झालं आपल्या गुरु महाराजांना? म्हणजे दुसरा दिवस गेला, रोजच तसं. मग ती पोरं रडायला लागली, ह्यांच्यासारखा तर शिकवणारा जगात कोणी नाही, आणि हे तर त्याचा जसा अर्थ आहे तसं शिकवत नाही. कृष्ण परत. मग ते सगळे प्राचार्याकडे गेले, म्हणे एक कृष्ण परत अर्थ लावतायत, पहिल्यासारखं शिकवत नाहीत. ती म्हणे कसं काय? चला म्हणे. आणि बघितलं तर खरंच कृष्ण परत अर्थ आहे, त्याचा जसा आहे तसा अर्थ नाही. ते म्हणाले तब्येत बरी नाही का? 2 दिवस विश्रांती घ्या आणि पुन्हा शिकवायला या. बरं म्हणे विश्रांती घेतो. त्याने विश्रांती घेतली आणि पुन्हा आल्यावर पुन्हा तेच आणखी कृष्ण परत. म्हणजे असं का करता? त्यांनी म्हणाले माझं चित्त कृष्ण भगवंताने चोरलंय. मैं मेरे बस में नहीं, मैं पठन पाठन के लायक नहीं, योग्य नाही हो. मी शिकवायच्या लायकीचा राहिलो नाही, माझं चित्त चोरलंय. महाराज असं त्यांचं जसं चित्त चोरलेलं आहे तसं प्रार्थना रोज करा की आमचं चित्त चोरा. बाकी की तो आता हे त्यांचा किती परमार्थ झाला, त्यांचा परमार्थ एवढ्यासाठीच होता. बाकी काय ह्या भजन करणाऱ्यांना बाकी काय, आमच्याकडून भजन होऊ दे, बाकी काय त्यांना मागायचं नाही. करू भजन भोजन. हो, भजन करणाऱ्याला भूक बी चांगली लागते, ते भोजन बी चांगलं असतं, भजन बी चांगलं आहे. ऐका अभंगात आहे असं, करू भजन भोजन. त्यांच्यासारखं आपलं भजन व्हावं, त्यांच्यासारखं भगवंताची ओढ असावी. आणि त्यांचं जसं प्राज्ञचक्षु गुलाबराव महाराज, राधाजी, ज्ञानोबराय, नामदेवराय, तुकोबराय अशा तुमच्या फळातल्या श्रेष्ठ लोकांचं आणि नानांचं चित्त चोरलं तसं आमचंही चित्त तू चोर, अशी आपण प्रार्थना करू. महाराज थांबू आता.
मला काय कळलं म्हणजे मला माझे काय मी अजून सांगतो. हा, तुम्ही म्हणा थांबायचं का पुढे चालायचं? चालायचं ना पुढे थांबायचं ना आता. बरं हा चला. म्हणून ही सेवा मी नानांच्या चरणी अर्पण करतो. प्रकर्षाने आपल्यातून निघून गेले जिथं असतील तिथं ज्ञानोबराय तुकोबराय नामदेवरायने त्यांना भजनानंद द्यावा आणि माझ्या पांडुरंगाने त्यांना ब्रह्मानंद द्यावा, परमानंद द्यावा एवढीच प्रार्थना करतो. आणि हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी घेईन मी जन्म यादसाठी देवा तुझी चरण सेवा घेईन जन्मांतरे याची करावया. पुन्हा याच कुलामध्ये जन्म होऊ देईल, पुन्हा याच भागात पंढरपूरच्या फडावर त्यांना सेवा करायला मिळू दे एवढंच मागतो. आणि ही सेवा मी अर्पण करतो. त्यातलं बरोबर असेल ते त्यांचं आहे, ज्ञानोबर आहे, तुकोबरायांचं आहे, साधकांचं आहे, ग्रंथातलं आहे, भगवंताचं आहे. त्यात माझं काय नाही. मी तो हमाल भारवाही करविले तैसे केले कटकट वाकडे किरीट देव जाणे सद्गुरु श्रोते जाणे न्यूनते पुरते अधिकते सरते करुण घ्यावे तुम ते विनवित से ज्ञानेश्वर माऊली.